नमस्कार स्टुडंट्स, आज आपण स्टार्ट करत आहोत कॉन्फॉर्मेशनल अनालिसिस इन सायक्लोहेक्झिन. त्या अगोदर लेट मी इंट्रोड्यूस ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी हॅज लॉन्च्ड अ स्पेशल कोर्स फॉर महाराष्ट्र सेट 2021 पेपर 2 केमिकल सायन्स. ओके, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर प्ले स्टोर मध्ये जाऊन ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी ऍप डाउनलोड करावं लागेल, एनरोल करावं लागेल. ओके, आणि त्यामध्ये तुम्हाला सर्व फॅसिलिटीज भेटणार आहेत. एंटायर सिलेबस, व्हिडिओज, असाइनमेंट्स, प्रॅक्टिस मॉक टेस्ट, डाउट सॉल्विंग, पर्सनल गायडन्स आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. अँड ऑल दिस इज जस्ट फॉर ₹2,999 फॉर पेपर 1 अँड पेपर 2. ओके, दोन्ही पेपर्स यामध्ये कव्हर होणार आहेत. पेपर 1 विच इज जनरल ऍप्टिट्यूड अँड पेपर 2 विच इज केमिकल सायन्स. राईट? ओके, सो लेट स्टार्ट कॉन्फॉर्मेशनल अनालिसिस इन सायक्लोहेक्झेन. तर सर्वात पहिला आपण या शब्दाचा सायक्लोहेक्झेन तर आपल्याला माहिती आहे काय असतो. ओके, दिस इज सायक्लोहेक्झेन. राईट? हा स्ट्रक्चर काय सायक्लोहेक्झेन. बट व्हॉट इज कॉन्फॉर्मेशनल अनालिसिस, या शब्दाचा अर्थ काय? ओके, तो आपण स्टडी करूया. सो व्हॉट, सी देर आर टू डिफरंट टर्म्स. एक असतो कॉन्फिगरेशन आणि एक असतो कॉन्फॉर्मेशन. ओके, तुम्ही कधी पण ऐकलं असाल, एक आपण कधी कधी काय म्हणतो कॉन्फिगरेशन आणि कधी कधी काय यूज करतो कॉन्फॉर्मेशन. तर बेसिकली या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? सी, कॉन्फिगरेशन केव्हा होतं? जेव्हा आपल्याला बॉन्ड्स ब्रेक करावे लागतात. ओके, यामध्ये बॉन्ड्स ब्रेकिंग इन्व्हॉल्व्ह असते. राईट? आणि ह्यामध्ये बॉन्ड्स ब्रेकिंग नाही इन्व्हॉल्व्ह असत. कॉन्फॉर्मेशन मध्ये फक्त देर इज रोटेशन अलॉंग बॉन्ड. फक्त रोटेशन करून तुम्हाला डिफरंट स्ट्रक्चर्स भेटतात. आणि कॉन्फिगरेशन मध्ये बॉन्ड्स ब्रेक करावे लागतात ते स्ट्रक्चर भेटण्यासाठी. राईट? टू डिफरंट स्ट्रक्चर्स भेटण्यासाठी. ओके, सो आता हे बघा, मी इथे एक एक्झाम्पल दिलंय. ओके, हा जस्ट एक्झाम्पल बघा. जर ह्या स्ट्रक्चर मधून तुम्हाला ह्या स्ट्रक्चर मध्ये जायचं असेल तर तुम्हाला बॉन्ड्स ब्रेक करावे लागतील. राईट? ओके, आणि कॉन्फॉर्मेशन मध्ये बघा, हे तिन्ही स्ट्रक्चर्स बघा, हे तिन्ही स्ट्रक्चर्स मध्ये जर तुम्हाला इंटरकन्वर्ट करायचं असेल तर जस्ट तुम्हाला ह्या बॉन्डच्या अराउंड रोटेशन करावं लागेल. ओके, हा बॉन्ड जर रोटेट केला तर तुम्हाला हे स्ट्रक्चर्स भेटतील. राईट? आता काही मुलांना काही समजलं नसेल की मिस काय बोलते, बॉन्ड ब्रेकिंग, रोटेशन अलॉंग बॉन्ड. ओके, तर काय सिम्पली काय लक्षात ठेवायचं माहितीये? ओके, मी जस्ट तुम्हाला एक इथे ट्रिक देते की कसं तुम्ही समजू शकता की व्हॉट इज कॉन्फिगरेशन अँड व्हॉट इज कॉन्फॉर्मेशन. तर कॉन्फिगरेशन मध्ये काय होतं माहितीये, आता इथे 4 ग्रुप्स दिले. ठीक आहे, हा कायरल सेंटर आहे. इथे 4 ग्रुप्स दिले की एक हा ग्रुप आहे, एक हा हायड्रोजन आहे, इथे सायनाइड आहे आणि इथे एक OH ग्रुप. राईट? तर इथे काय होत आहे, फक्त 2 बॉन्ड्स इंटरचेंज होत आहेत. बघा, इथे काय झालंय, 2 बॉन्ड्स इंटरचेंज झालेत. सॉरी, हे मी जरा चुकीचं लिहिलंय इथे. इट शुड बी लाईक दिस. Okay, it should be like this. राईट, दिस इज लाईक दिस. इथे काय होतं, फक्त 2 बॉन्ड्स काय होतात, इंटरचेंज होतात. ओके, तेव्हा आपण काय म्हणतो त्याला कॉन्फिगरेशन. आणि कॉन्फॉर्मेशन मध्ये काय होतं, 3 ग्रुप्स कुठलेही इंटरचेंज होतात. कुठलेही 3 ग्रुप्स. इथे काय होतात, 3 ग्रुप्स इंटरचेंज. इथे काय होतं, 3 ग्रुप्स इंटरचेंज आणि 1 ग्रुप आहे तसाच राहतो. आणि कॉन्फिगरेशन मध्ये काय होतात, 2 ग्रुप्स इंटरचेंज. 2 ग्रुप्स इंटरचेंज. ओके, राईट? इथे बघा, 3 ग्रुप्स इंटरचेंज झालेत. OH, CN आणि H. इथे बघा, CN इथे गेलाय, OH इथे आलाय आणि H इथे गेलाय. राईट? हे तिन्ही ग्रुप्स चेंज होत आहेत. म्हणजे काय होत आहे की ह्या बॉन्ड अलॉंग रोटेशन होत आहे. राईट? म्हणून काय होत आहे, हे तिन्ही ग्रुप्स इंटरचेंज होत आहेत. बघा, इथे पण सेम तसंच झालंय. OH इथे गेलाय, H इथे आलाय आणि सायनाइड इथे आलाय. बघा, इंटरचेंज झालंय ना इथे. राईट? तर एक ग्रुप तसाच राहतो. ओके, त्याच्या जागेवरती, आणि 3 ग्रुप्स इंटरचेंज होतात. तेव्हा आपण त्याला काय म्हणतोय, इट इज दीज 3 आर कॉन्फॉर्मेशन्स ऑफ इच अदर. राईट? आणि जेव्हा 2 ग्रुप्स इंटरचेंज होतात तेव्हा आपण काय म्हणतो, इट इज अ कॉन्फिगरेशन.
ओके. आणि कॉन्फिगरेशनला आपण आर आणि एस नॉमेनक्लेचर जे आपण स्टडी केलेलं, तेव्हा आपण मी सारखी बोलायची ना, आर कॉन्फिगरेशन, एस कॉन्फिगरेशन, तर ते असायचं राईट. कॉन्फिगरेशन चे जे स्ट्रक्चर्स असतात त्याला आपण आर आणि एस ओके नॉमेनक्लेचरनी आपण त्याला डिस्टिंग्विश करू शकतो. बेसिकली कॉन्फिगरेशन्समुळे स्टिरिओ आयसोमर्स डेव्हलप होतात. कॉन्फिगरेशनमुळे स्टिरिओ आयसोमर्स डेव्हलप होतात राईट. स्टिरिओ आयसोमर्स म्हणजे तेच आर अँड एस. ओके. हे आपण अजून डिटेलमध्ये स्टडी करूया नेक्स्ट लेक्चरमध्ये, स्टिरिओ आयसोमेरिझम जेव्हा आपण करू. सो बेसिकली एक फरक मला तुम्हाला शॉर्टमध्ये सांगायचा होता बिटवीन कॉन्फिगरेशन अँड कॉन्फॉर्मेशन. कॉन्फिगरेशन मध्ये फक्त 2 ग्रुप्स इंटरचेंज होतात, कॉन्फॉर्मेशन मध्ये 3 ग्रुप्स इंटरचेंज होतात. ओके. आणि हे काय आहेत, इंटर कन्व्हर्टेबल्स असतात. हे स्ट्रक्चर्स काय असतात, इंटर कन्व्हर्टेबल राईट. फक्त देर इज रोटेशन अलॉंग सिंगल बॉन्ड. तर आता ह्या लेक्चरमध्ये आपण कॉन्फॉर्मेशनल अनालिसिस, अनालिसिस म्हणजे काय, स्टडी. तर आपण कॉन्फॉर्मेशनल अनालिसिस स्टडी करणार आहोत ऑफ सायक्लोहेक्सेन. ओके. का सायक्लोहेक्सेनच, कारण हा मोस्टली स्टडीड ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे. ओके. तर किती टाइप्सचे कॉन्फॉर्मेशन्स असतात सायक्लोहेक्सेनचे, 5 टाइप्सचे असतात राईट. तर सर्वात फर्स्ट टाइप जो आपला सिम्पल आहे दॅट इज प्लेनार सायक्लोहेक्सेन. आता तुम्ही इथे बघू शकता प्लेनार सायक्लोहेक्सेन हा स्ट्रक्चर जो असतो तो हायली अनस्टेबल स्ट्रक्चर असतो. दिस स्ट्रक्चर इज हायली अनस्टेबल. ओके. का हा खूप अनस्टेबल असतो, इथे मी 2 रिझन्स लिहिलेले आहेत. अँगल स्ट्रेन असतो. ओके. आता इथे बघा, हा जो कार्बन आहे आपल्याला माहितीये कार्बन काय असतो, टेट्राहेड्रल जॉमेट्री मध्ये असतो ना. इट इज ऑलवेज इन टेट्राहेड्रल जॉमेट्री राईट. आणि टेट्राहेड्रल जॉमेट्री मध्ये किती बॉन्ड अँगल असतो, किती अँगल असतो, इट इज ऑलवेज 109 डिग्रीज राईट. इट इज ऑलवेज 109 डिग्रीज. आपण इथे किती बॉन्ड अँगल आहे, सायक्लोहेक्सेन मध्ये किती बॉन्ड अँगल असतो, 120. ओके. आणि ऍक्च्युअल कार्बन टेट्राहेड्रलचा बॉन्ड अँगल किती असतो, 109 डिग्री. सो 120 कुठे आणि 109 कुठे राईट. म्हणून काय होतं की कार्बनला टेट्राहेड्रलचा बॉन्ड अँगल पाहिजे राईट, पण इथे बॉन्ड अँगल किती आहे, 120. म्हणून खूप अँगल स्ट्रेन असतो ह्या मॉलिक्युल मध्ये. आणि सेकंड कुठला स्ट्रेन असतो, टॉर्शनल स्ट्रेन. ओके. टॉर्शनल स्ट्रेन का असतो, कारण इथे जेवढे पण कार्बन कार्बन बॉन्ड आहेत, ओके, हा कार्बन कार्बन बॉन्ड हे सर्व एक्लिप्स्ड आहेत. ओके. बघा, एकाच्या समोर एक असतात. ओके. इथे समोरासमोर समोरासमोर असतात, म्हणून एक्लिप्स्ड स्ट्रक्चर असल्यामुळे खूप स्ट्रेन असतो. आपल्याला तर माहिती आहे की एक्लिप्स्ड स्ट्रक्चर्स आर ऑलवेज अनस्टेबल है ना. कुठलाही स्ट्रक्चर स्टेबल असण्यासाठी आपल्याला त्याचा स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन लागतो. ओके, ना की एक्लिप्स्ड राईट. तर इथे तर सर्व जेवढे पण कार्बन कार्बन बॉन्ड्स आहेत सर्व एक्लिप्स्ड आहेत. इथे बघा, हायड्रोजन या हायड्रोजन मध्ये आणि या हायड्रोजन मध्ये ओव्हरलॅपिंग सुद्धा होते. ओके. सो बिकॉज ऑफ ऑल दिस फॅक्टर्स प्लेनार सायक्लोहेक्सेन खूप हायली अनस्टेबल असतो, म्हणून तो नेचर मध्ये कधीच ह्या फॉर्म मध्ये एक्झिस्ट करत नाही राईट. नेक्स्ट कॉन्फॉर्मेशन जो आहे सायक्लोहेक्सेनचा दॅट इज हाफ चेअर कॉन्फॉर्मेशन ऑफ सायक्लोहेक्सेन. ओके. हाफ चेअर कसा भेटतो बघा, हा एक पॉइंट जर तुम्ही वरती केलात राईट, जर हा पॉइंट जरा इमॅजिन करा, जर हा पॉइंट जर तुम्ही वरती असा लिफ्ट केलात, ओके, तर कसा स्ट्रक्चर बनेल, हे बघा, असं स्ट्रक्चर बनेल ना समवॉट. मी काय करते, हा जो पॉइंट आहे तो थोडा वरती लिफ्ट करते, असा हा वाला पॉइंट मी वरती लिफ्ट करते. ओके. तर हा स्ट्रक्चर कुठला आहे, दिस इज हाफ चेअर स्ट्रक्चर. ओके. तो मी असा दाखवलाय बघा, इथे तो पॉइंट काय झालाय, लिफ्ट केलाय. ओके. सो दिस इज अ हाफ चेअर कॉन्फॉर्मेशन म्हणतात. त्याच्यामध्ये काय होतं की सम अँगल स्ट्रेन, आता बघा थोडासा अँगल स्ट्रेन रिलीज झालाय. आता बघा इथे 120 अँगल नाहीये ना, हा अँगल 120 नाहीये, हा समवॉट अँगल थोडा कमी होतो राईट. 120 पेक्षा काय होतं, थोडा कमी होतं, म्हणून थोडासा अँगल स्ट्रेन काय होतो, रिलीफ होतो. पण बाकी बॉन्ड्स मध्ये इथे बघा, इथे 120 आहे, इथे 120 आहे. ओके. तर थोडाफार अँगल स्ट्रेन रिलीज होतो, पण बाकी तो असतोच अँगल स्ट्रेन राईट. टॉर्शनल स्ट्रेन पण आहेच.
का? कारण इथे बघू शकता की 2 CC बॉन्ड्स आहेत जे कम्प्लिटली एक्लिप्स्ड आहेत. इथे बघा हा बॉन्ड, हा CC बॉन्ड बघा हा, राईट. दुसरा कलर यूज करते, which you can see this CC bond and this CC bond, okay, completely eclipsed आहेत, एकमेकांच्या एकदम समोर आहेत. So there are 2 CC bonds which are completely eclipsed and 2 more are partially eclipsed, okay. तरी पण ह्याच्यामध्ये टॉर्शनल स्ट्रेन असतो. इथे काय होतं, फक्त एक कार्बन थोडा वरती लिफ्ट केल्यामुळे अँगल स्ट्रेन थोडा काय होतं, कमी होतो. नेक्स्ट इज द बोट कॉन्फॉर्मेशन, राईट. बोट कॉन्फॉर्मेशन मध्ये काय करतात की आधी आपण असा जो हाफचर बनवलेला त्याच्यामध्ये काय केलेलं की आपण फक्त एकाच पॉइंटला वरती केलेलं. आता काय केलं इथे, आता इथे ह्या पॉइंटला पण काय करतात, वरती घेऊन जातात. तर मग असं सॉर्ट ऑफ स्ट्रक्चर बनेल ना, काहीतरी असं सॉर्ट ऑफ स्ट्रक्चर, राईट. तेच आहे हे बोट कॉन्फॉर्मेशन. थोडं बोट सारखं दिसतंय म्हणून याचं नाव काय आहे, बोट कॉन्फॉर्मेशन, ओके. इथे काय होतं, अँगल स्ट्रेन थोडा मिनिमम होऊन जातो. का? कारण आता हा पॉइंट पण आपण अपलिफ्ट केला ना, हा पॉइंट पण अपलिफ्ट केला, मग थोडा इथे अजून अँगल स्ट्रेन कमी होतो. ठीक आहे. टॉर्शनल स्ट्रेन तर असतोच. का? कारण इथे बघा परत इथे हा CC बॉन्ड आणि हा CC बॉन्ड एकदम एकामेकांच्या समोर आहेत, म्हणून ह्याच्यामध्ये काय होतं, एक्लिप्स्ड स्ट्रक्चर फॉर्म होतो. इथे अजून एक प्रकारचा स्ट्रेन ऍड होतो या बोट कॉन्फॉर्मेशन मध्ये, दॅट इज वॅन्डरवॉल्स स्ट्रेन, ज्याला आपण फ्लॅगपोल इंटरॅक्शन्स पण म्हणतो. बघा हा फर्स्ट आणि हा फोर्थ कार्बन आहे, त्याच्यामध्ये काय होतात, फ्लॅगपोल इंटरॅक्शन्स होतात. काय होतात इथे, फ्लॅगपोल इंटरॅक्शन्स. बघा या हायड्रोजन आणि या हायड्रोजन मध्ये काय होतात, इंटरॅक्शन्स होतात, ओके. आणि सेम ऍटम्स असल्यामुळे काय होतं, रिपल्शन होतं, ओके. म्हणून इथे एक नवीन हा न्यू टाइप ऑफ स्ट्रेन ऍड होतो या कॉन्फॉर्मेशन मध्ये, ओके. खूप इम्पॉर्टंट आहे हा फ्लॅगपोल इंटरॅक्शन, ह्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. ओके. नेक्स्ट फॉर्म आहे ट्विस्ट बोट, ओके. जी बोट होती, ओके, जी बोट फॉर्म होता हा, ह्याला काय केलं, थोडं ट्विस्ट केला. हा बॉन्ड इथे आणला, ओके, हा बॉन्ड इथे आणला, हा बॉन्ड इथे आणला, राईट. सी दिस बॉन्ड इज इथे आणला, ह्या बॉन्डला इथे आणलं आणि काय बनवतात, ट्विस्ट बोट, ओके. ह्याला असं रिप्रेझेंट केलं जातं, ट्विस्ट बोट, ओके. ट्विस्ट बोट असं रिप्रेझेंट केलं जातं आणि हे बाकी सर्व हायड्रोजन शो केलेत, ओके. कन्फ्युज नका हो, बुक्स मध्ये असं रिप्रेझेंट केलं जातं, ट्विस्ट बोट कॉन्फॉर्मेशन. बघा इथे काय, वॅन्डरवॉल स्ट्रेन नाही आहे ड्यू टू ट्विस्टिंग. ट्विस्ट झालं ना सर्व, बघा इथे पूर्ण ही ट्विस्टिंग झाली, पूर्ण ट्विस्टिंग झाली, म्हणून कुठल्याही प्रकारचं वॅन्डरवॉल स्ट्रेन नाही आहे. अँगल स्ट्रेन पण मिनिमम आहे, ओके. अँगल स्ट्रेन पण काय मिनिमम आहे, कारण इथे कुठेही 120 अँगल होण्याची शक्यता फार कमी आहे. आणि टॉर्शनल स्ट्रेन, ओके, देर थोडाफार टॉर्शनल स्ट्रेन आहे ड्यू टू सम एक्लिप्सिंग CC बॉन्ड्स, ओके. टॉर्शनल स्ट्रेन कधी पूर्णपणे नाही संपत, राईट, थोडाफार असतोच. दिस इज द ट्विस्ट बोट कॉन्फॉर्मेशन. आणि लास्ट आणि सर्वात स्टेबल, ओके, मोस्ट स्टेबल कॉन्फॉर्मेशन ऑफ सायक्लोहेक्सेन इज द चेअर फॉर्म, ओके. ह्याला म्हणतो आपण चेअर फॉर्म म्हणतो, ओके. इट इज समवॉट लाईक अ चेअर, म्हणजे 3D मध्ये बघितलं तर समवॉट चेअर सारखं दिसतं, ओके. म्हणून ह्याला चेअर कॉन्फॉर्मेशन ऑफ सायक्लोहेक्सेन म्हणतात. इथे अजिबात अँगल स्ट्रेन नसतो, नो अँगल स्ट्रेन, ऑल बॉन्ड्स हॅव 109 डिग्री, ओके. सर्व जे आहेत तिथे कार्बन काय, टेट्राहेड्रल. बघा हा कार्बन दिसतोय, मी एकाला फोकस करते, या कार्बनला फोकस करते, बघा हा कार्बन काय, टेट्राहेड्रल जॉमेट्री मध्ये दिसतो. कुठलाही अँगल कार्बन बघा तुम्ही टेट्राहेड्रल जॉमेट्री मध्येच आहे, म्हणून या स्ट्रक्चर मध्ये अँगल स्ट्रेन जो आहे तो पूर्णपणे संपतो, पण देर इज मिनिमल टॉर्शनल स्ट्रेन, थोडाफार टॉर्शनल स्ट्रेन असतो. म्हणून या स्ट्रक्चरला मोस्ट स्टेबल स्ट्रक्चर ऑफ सायक्लोहेक्सेन बोलतात, ओके, चेअर फॉर्म. आता आपण काही टर्म्स इथे इंट्रोड्यूस करूया. सी, जे हे हायड्रोजन्स आहेत, ओके, जे हे अपवर्ड्स जे हायड्रोजन्स असतात, राईट, ओके. हे जे हायड्रोजन्स असतात या हायड्रोजन्सला म्हणतात ऍक्च्युअल हायड्रोजन्स,
या हायड्रोजन्सला म्हणतात ऍक्च्युअल हायड्रोजन्स. ओके, जे ऍक्सिस वरती असतात त्यांना काय म्हणतात, ऍक्च्युअल हायड्रोजन्स. आणि हे जे हायड्रोजन्स असतात बेंट सारखे त्यांना काय म्हणतात, इक्विटोरियल हायड्रोजन्स. ओके, हा बघा हा थोडा बेंड आहे म्हणून हा काय झाला, इक्विटोरियल हायड्रोजन्स. हा सरळ आहे मग ह्याला काय म्हणतात, ऍक्सियल. ओके, हा काय आहे, बेंड आहे थोडा म्हणून इक्विटोरियल. हा काय झाला, ऍक्सियल. ओके, हे दोन टर्म्स तुम्हाला लक्षात असले पाहिजे, ऍक्च्युअल हायड्रोजन्स आणि इक्विटोरियल हायड्रोजन्स इन चेअर फॉर्म ऑफ सायक्लोहेक्सेन. ओके, दिस इज व्हॉट, दिस इज ऍक्च्युअल अँड दिस इज व्हॉट, दिस इज इक्विटोरियल. ओके, आता रिंग फ्लिपिंग काय असतं इन सायक्लोहेक्सेन बघा. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सायक्लोहेक्सेन, राईट. सायक्लोहेक्सेनचा हा स्ट्रक्चर असतो. See, this is the structure of cyclohexane. ओके, हा सायक्लोहेक्सेनचा स्ट्रक्चर असतो. इथे काय असणार, ऍक्सियल हायड्रोजन आणि इथे काय असणार, ओके, फॉर एक्झाम्पल मी ते CH3 घेते. ओके, जस्ट अ एक्झाम्पल, सबस्टिट्यूटेड सायक्लोहेक्सेन घेऊया. तर हा CH3 काय झाला, इक्विटोरियल मध्ये, राईट. इथे फॉर एक्झाम्पल ऍक्सियल हायड्रोजन घेते आणि इथे ऍक्सियल इथे सॉरी दिस इज इक्विटोरियल. ओके, इक्विटोरियल हायड्रोजन अँड दिस इज ऍक्सियल हायड्रोजन. ओके, तर फॉर एवढेच मी सध्या सबस्टिट्यूएंट्स घेते. तर रिंग फ्लिपिंग मध्ये काय होतं, बेसिकली जी रिंग आहे ती पूर्णपणे काय होते, फ्लिप होते, राईट. हे बघा, दिस इज द फ्लिप्ड रिंग. ओके, आणि ह्याच्यामध्ये काय होतं, ह्याच्यामध्ये काय होतं, ह्याच्यामध्ये काय होतं, खूप इम्पॉर्टंट आहे, जरा लक्ष देऊन बघा. हे जे ऍक्सियल बॉन्ड्स आहेत ना, हे जे ऍक्सियल बॉन्ड्स आहेत ते इक्विटोरियल मध्ये चेंज होतात. ओके, कसं, हे बघा, जो इथे HA होता तो हा ह्या कार्बनशी अटॅच्ड होता. ठीक आहे, तर रिंग फ्लिपिंग मध्ये काय होणार, हा HA ह्या कार्बन सोबत अटॅच्ड होणार. ठीक आहे, हा HA ह्या कार्बन सोबत अटॅच्ड होता, राईट. या कार्बन सोबत हा HA अटॅच्ड होता. तर रिंग फ्लिपिंग मध्ये काय होणार, हा स्ट्रक्चर थोडा just wait a minute. Okay, ओके, तर जो कार्बन तिथे होता, ओके, इथे HA ह्या कार्बनला अटॅच्ड होता. आता काय होणार, रिंग फ्लिप झाल्यानंतर, ओके, दिस इज रिंग फ्लिपिंग. रिंग फ्लिप होणे म्हणजे ट्विस्ट नॉट ट्विस्ट होणे, रोटेट होणे. ओके, फ्लिप. तर हा HA कुठे जाणार, इथे. ठीक आहे, आधी कुठे होता, हा एक्शियल मध्येच होता ना, ऍक्सियल मध्ये होता. तर ऍक्सियल मध्ये होता पण आता का कुठे जाणार तो, इक्विटोरियल मध्ये. ओके, आता कुठे जाणार तो, इक्विटोरियल मध्ये. इथे पण वरती होता, इथे पण वरतीच राहणार, अपसाइडच राहणार, पण ऍक्सियलचं काय होणार, इक्विटोरियल होणार. कळालं, समजलं. हा CH3 जो होता तो इथे इक्विटोरियल मध्ये होता आणि इथे गेल्यानंतर काय होणार, तो CH3 ऍक्सियल मध्ये जाणार. ओके, राईट. इथे पण डाऊन साइडच होता, ही खालची साइड आहे ना, दिस इज डाऊन साइड, दिस इज अप साइड, दिस इज डाऊन साइड. ओके, दिस इज अप साइड, डाऊन साइड, अप डाऊन, अप डाऊन. ओके, तर आधी इथे डाऊन होता CH3, इथे पण काय आहे, डाऊनच आहे. ओके, काय लक्षात ठेवायचं, ऍक्सियल बिकम्स इक्विटोरियल अँड इक्विटोरियल बिकम्स ऍक्सियल, वाइस वर्सा. ओके, दिस इज नथिंग बट रिंग फ्लिपिंग. ह्याला काय म्हणतो आपण, रिंग फ्लिपिंग. इथे काय होणार, ह्या कार्बन मध्ये काय होणार, ह्या कार्बन मध्ये हा H इक्विटोरियल मध्ये होता, राईट. तर आता ह्या कार्बन रिंग फ्लिप झाल्यानंतर ह्या कार्बनचं कुठे येणार, इथे येणार. ह्या कार्बनचं कुठे येणार, इथे येणार, राईट. नेक्स्ट कार्बन मध्ये मूव्ह करायचं आपण, इथे. आधी हा H कुठे होता, इक्विटोरियल मध्ये, तर ह्या कार्बन मध्ये कुठे जाणार तो, ऍक्सियल मध्ये. ओके,
ऍक्शियल मध्ये जाणार आणि हा एच जो आधी ऍक्शियल मध्ये होता तो कुठे जाणार, इक्विटोरियल मध्ये. इज इट क्लिअर? समजलं? कशी ड्रॉ करायची रिंग ते पण समजून घ्या. मी तुम्हाला परत एकदा दाखवते रिंग कशी ड्रॉ करायची ते, कन्फ्युज नाही व्हायचं. हे बघा, इट इज व्हेरी सिम्पल. ओके, असं ड्रॉ करायची रिंग. ओके, एक ऍक्शियल बनवायचं, एक इक्विटोरियल. ठीक आहे, इथे इक्विटोरियल, ऍक्शियल. ठीक आहे, जिथे संपवणार तिथून इथे ऍक्शियलला संपवलं ना, मग इथे परत ऍक्शियल वरूनच स्टार्ट करायचं. ऍक्शियल इक्विटोरियल. इथे इक्विटोरियलला संपवलं ना, मग इक्विटोरियल ऍक्शियल. इथे ऍक्शियलला संपवलं ना, ऍक्शियल इक्विटोरियल. इथे इक्विटोरियलला संपवलं ना, इक्विटोरियल ऍक्शियल. ठीक आहे, हे ऍक्शियल इक्विटोरियल. कळालं? आणि रिंग फ्लिपिंग मध्ये काय होणार, इकडचं ह्याला फ्लिप करून टाकायचं, ह्याला पूर्ण असं 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 रोटेट करायचं असं. ओके, तर कसं होणार रोटेट करून स्ट्रक्चर, असं होणार ना रोटेट करून स्ट्रक्चर. हा ओके, हा एच ए कुठे जाणार, इथे खाली जाणार. ठीक आहे, हा एच ए आणि हा एच इक्विटोरियल. समजलं? राईट, दिस इज रिंग फ्लिपिंग. पण लक्षात ठेवायचा, अबाव जर असेल तर अबाव मध्येच येणार. ठीक आहे, हे अबाव असतं. राईट, आणि दिस इज बिलो. जे खाली आहेत, हे जे पण काय खाली आहे त्याला आपण बिलो किंवा डाऊन म्हणतो, आणि जे पण वरती आहेत त्यांना आपण काय म्हणतो, अप. ओके, आता हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. हा प्रश्न सेट एक्झाम मध्ये विचारला गेलेला. आय डोंट रिमेंबर द इयर. मी जेव्हा असाइनमेंट देणार तेव्हा तिथे हा प्रश्न इन्क्लूड करेल. स्टेबिलिटी विचारली आहे डिफरंट कॉन्फॉर्मेशन ऑफ सायक्लोहेक्सेनची. तर आपण बघितलेलं की सर्वात स्टेबल कुठला कॉन्फॉर्मेशन असतो, चेअर कॉन्फॉर्मेशन. बघा, ह्याची एनर्जी सर्वात कमी आहे. ठीक आहे, हा एनर्जी एक्सेस आहे, हा एनर्जी एक्सेस आहे. ठीक आहे, इन किलोजूल्स पर मोल ही एनर्जी दाखवली आहे. तर सर्वात स्टेबल कुठला कॉन्फॉर्मेशन आहे, चेअर कॉन्फॉर्मेशन है ना. हा कुठला कॉन्फॉर्मेशन आहे, चेअर. का स्टेबल असतो आपण बघितलंय, कारण इथे प्रत्येक जो आपला कार्बन ॲटम असतो ते टेट्राहेड्रल फॉर्म मध्ये असतो आणि त्याच्यामध्ये अजिबात अँगल स्ट्रेन नसतो, आणि एक्लिप्स्ड जे असतं टॉर्शनल स्ट्रेन तो पण फार कमी नसतो. ठीक आहे, त्यानंतर सर्वात अनस्टेबल ओके, हे जे फॉर्म्स आहेत ते काय आहेत, सर्वात अनस्टेबल फॉर्म आहे. राईट, दिस फॉर्म. हा कुठला फॉर्म आहे आपला, दिस इज बोट. ओके, बोट फॉर्म. हा काय आहे, बोट फॉर्म. राईट, हा काय आपला, दिस इज अ ट्विस्ट बोट. दिस इज अ ट्विस्ट बोट. हा कुठला फॉर्म आहे, दिस इज हाफ चेअर. ओके, दिस इज हाफ चेअर. इथे रिप्रेझेंटेशन त्यांनी थोडी वेगळी दाखवली आहे. ओके, तर कन्फ्यूज नका होऊ, तुम्ही त्याला असं पण इथे हे करू शकता, लक्षात ठेवू शकता. ओके, असं पण लक्षात ठेवू शकता. हा जर तुम्हाला स्ट्रक्चर लक्षात नसेल राहत तर हा स्ट्रक्चरच लक्षात ठेवा. ठीक आहे, हाफ चेअर सर्वात जास्त अनस्टेबल असतो, त्याची एनर्जी सर्वात जास्त असते. ओके, तर सर्वात जास्त स्टेबल कोण, चेअर. चेअर नंतर सर्वात जास्त स्टेबल कोण, ट्विस्ट फॉर्म. ओके, आणि इथे पण बघा सर्वात जास्त स्टेबल काय आहे, चेअर. इथे बेसिकली काय झाली, रिंग फ्लिपिंग झाली. बघा, इथून ते असं. ओके, रिंग फ्लिपिंग दाखवली त्यांनी. राईट, हे हाफ चेअर आहे. ओके, कन्फ्युज नका हो. दिस इज बोट अँड दिस इज द ट्विस्ट फॉर्म. इथे पण त्यांनी काय दाखवलंय, रिंग फ्लिपिंग दाखवली. ओके, सो स्टेबिलिटी ऑर्डर काय आहे, सर्वात पहिलं चेअर. ओके, त्याच्यानंतर ट्विस्ट बोट. ओके, त्याच्यानंतर बोट, आणि सर्वात लास्ट काय, हाफ चेअर. ओके, आता सबस्टिट्यूएंट्स ऑन सायक्लोहेक्सेन रिंग. आता हा क्वेश्चन तुम्हाला कसा विचारू शकतात बघा. आता मी तुम्हाला एक हा कॉन्फिगरेशन देते. ठीक आहे, एक हा स्ट्रक्चर ड्रॉ करूया आपण. ओके, हा स्ट्रक्चर आपण ड्रॉ करूया.
तर याला मी कसं ड्रॉ करू शकते इन द फॉर्म ऑफ सायक्लोहेक्झेन रिंग. हा स्ट्रक्चर असा तर एक्झिस्ट करणार नाही, कारण मी तुम्हाला काय सांगितलेलं, सायक्लोहेक्झेन प्लेनार फॉर्म मध्ये कधीच एक्झिस्ट करत नाही. तर हा स्ट्रक्चर ऍक्च्युअली कसं एक्झिस्ट करणार ह्या फॉर्म मध्ये ना. हा कुठला आहे प्लेनार फॉर्म, तर प्लेनार फॉर्म मध्ये स्ट्रक्चर नाही एक्झिस्ट करत. कशामध्ये एक्झिस्ट करतो सायक्लोहेक्झेन? चेअर फॉर्म मध्ये, राईट. तर कसं कसं तुम्ही दाखवू शकता, हा काय आहे अबाव द प्लेन आहे ना, इथे काय आहे हे वेज आहे. तर अबाव द प्लेन म्हणजे कुठे वरती, राईट, वरच्या साईडला. तर OH इथे असं मी दाखवू शकते. ठीक आहे, इथे पण काय अबाव द प्लेन. इथे काही नाहीये म्हणजे हायड्रोजन्स आहेत. हायड्रोजन कुठे बिलो म्हणजे इक्विटोरियल. हा काय झाला इक्विटोरियल, हा काय झाला ऍक्सियल. ठीक आहे, त्याच्यानंतर 2, 3, 4 कार्बन वरती परत OH. तर 1, 2, 3, 4 कार्बन वरती परत OH, पण हा कुठे वरती, वरती म्हणजे कसा असा है ना. हा, आणि खाली काय आहे परत, इथे खाली काय नसल्यामुळे काय हायड्रोजन. तर खालच्या बाजूला काय हायड्रोजन. लक्षात ठेवा ऍक्सियल इथे हा अप आहे अँड दिस इज डाऊन. ओके, तर जसं इथे ड्रॉ केलंय ना तसंच ड्रॉ करायचंय. OH अबाव द प्लेन पाहिजे, मग इथे अपवर्ड शो करायचं. H बिलो द प्लेन पाहिजे, मग इथे, राईट. आता इथे काय झालंय बघ, आणि ह्याचं जर मी रिंग फ्लिपिंग केली, ह्याची जर मी रिंग फ्लिपिंग केली तर कसं येणार स्ट्रक्चर रिंग फ्लिपिंग करून. काय सांगितलेलं मी तुम्हाला, ओके, काय सांगितलेलं की हा जो OH आहे ऍक्सियल मध्ये, तो ऍक्सियलचा इक्विटोरियल होणार पण अपचा अपच राहणार. ऍक्सियलचा इक्विटोरियल होणार पण अपचा अपच राहणार, राईट. तर हा OH इथे आला. ठीक आहे, आणि हा H काय होणार इक्विटोरियलचा ऍक्सियल होणार पण डाऊनचा डाऊन राहणार. ओके, कन्फ्युज नाही व्हायचं. हे आपण काय केलंय इथे रिंग फ्लिपिंग केली, राईट. त्यानंतर इथे आपण हा फर्स्ट हा कार्बन जो आहे, जो हा कार्बन आहे, ओके, हा कार्बन जो आहे, हा कार्बन तो मी इथे शो केला. ठीक आहे, त्यानंतर 2, 3, 4, राईट. हा 1, 2, 3, 4 म्हणजे इथे फोर्थ कार्बन येतोय. तर काय इथे इथे फोर्थ मध्ये आधी OH ला इथे काय दाखवलेलं ऍक्सियल ला, तर इथे काय दाखवावं लागेल, इथे ऍक्सियल मध्ये होता आणि ऍक्सियल मध्ये होता आणि अप मध्ये होता. तर अपचा अपच राहणार पण ऍक्सियलचा काय होणार इक्विटोरियल, राईट. तर सॉरी, दिस इज नॉट ऍक्सियल, दिस इज इक्विटोरियल ना. हा OH कुठे इक्विटोरियल मध्ये, इथे इक्विटोरियल, इक्विटोरियल अँड अप. तर इथे तर अपच राहणार पण इक्विटोरियलचं काय होणार इथे ऍक्सियल, राईट. OH आणि इथे काय येणार H, राईट. तर आता बघा हा काय झाला त्याचा, हा काय झाला त्याचा रिंग फ्लिपिंग. ओके, मग हा जो स्ट्रक्चर आहे तो या दोन स्ट्रक्चर्स मध्ये एक्झिस्ट करू शकतो. ठीक आहे, हे दोन्ही स्ट्रक्चर्स काय आहेत सेम आहेत का, कारण हे काय आहेत कॉन्फॉर्मर्स आहेत एकमेकांची. ओके, म्हणून हे दोन्ही स्ट्रक्चर्स काय आहेत सेम आहेत. तुम्ही आयदर असं रिप्रेझेंट करू शकता नाही तर असं रिप्रेझेंट करू शकता. ओके, आता मी हे इरेज करते कारण मला अजून एक पॉइंट एक्सप्लेन करायचा आहे. आता मी तुम्हाला एक स्ट्रक्चर ड्रॉ करून देते. ओके, आणि आपण बघूया की सर्वात फेवर्ड स्ट्रक्चर त्याचा कुठला असणार आहे. फेवर्ड म्हणजे स्टेबल स्ट्रक्चर. ओके, तर हा एक स्ट्रक्चर ड्रॉ करते. ओके, हा एक स्ट्रक्चर ड्रॉ केलाय मी. आता तुम्हाला ह्याला काय करावं लागेल, हा तर प्लेनर फॉर्म मध्ये असं तर एक्झिस्ट करत नाही. मग आपण काय करूया आपल्या चेअर फॉर्म मध्ये त्याला ड्रॉ करूया. ओके, इथे काय दाखवलं OH अबाव द प्लेन, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल OH अबाव द प्लेन दाखवावं लागेल. ओके, फॉर एक्झाम्पल मी इथे दाखवला. ओके, असा दाखवला अबाव द प्लेन. ठीक आहे, इथे BR काय बिलो द प्लेन दाखवलंय नेक्स्ट कार्बन मध्ये ना. तर मी
आयदर असं पण जाऊ शकते नाही तर असं पण जाऊ शकते. मी काय करते इथे दाखवते BR ला. ठीक आहे, असं दाखवलं. बघा काय चुकीचं ड्रॉ केलं का? OH ला अबाव दाखवायचं होतं, तर इथे मी वरतीच दाखवलंय ना. आणि BR ला बिलो दाखवायचं होतं, तर मी इथे बिलोच दाखवलंय. ठीक आहे, आता याला ह्याची मी रिंग फ्लिपिंग करू शकते. काय मी ह्याला असं दाखवू शकत होती का? असं दाखवू शकत होती OH ला असं? नाही ना. का? कारण इथे हा काय खाली येणार असं, पण इथे आपल्याला OH ला वरती दाखवायचं होतं, म्हणून मी इथे असं दाखवलंय. ओके, काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही परत विचारू शकता कमेंट सेक्शन मध्ये. तर आपण काय करूया, परत रिंग फ्लिपिंग करूया. ओके, रिंग फ्लिपिंग करूया. तर रिंग फ्लिपिंग. ओके, रिंग फ्लिपिंग केली तर काय होणार, हा जो OH आहे, हा जो OH आहे तो काय होणार, त्याच्या नेक्स्ट कार्बनला जाणार, म्हणजे इथे जाणार. ओके, हा एक्शियल होता, तर हा इक्विटोरियल आहे ना, हा इक्विटोरियल. बेंड जर असेल तर इक्विटोरियल. इथे पण BR काय बेंड आहे, म्हणजे इक्विटोरियल है ना. इक्विटोरियलचा काय होणार, एक्शियल होणार, म्हणजे काय होणार, इथे इथे असा जाणार. हा एक्शियल आहे ना, एक्शियल म्हणजे मी काय सांगलेलं, सरळ असेल लाईन तर एक्शियल. सो OH चा हा काय होणार, इक्विटोरियलचा एक्शियल, आणि इथे अप मध्येच होता, अपचा अपच राहणार, इक्विटोरियलचा एक्शियल होणार. ठीक आहे, आणि इथे ब्रोमीन पण काय होता, इक्विटोरियल इथे होता, मग तो काय जाणार, इथे खाली जाणार. ओके, इक्विटोरियलचा काय होणार, एक्शियल होणार. ओके, इथे पण डाऊन मध्ये होता, इथे पण काय आहे, डाऊन मध्येच आहे. ओके, हे दोन्ही स्ट्रक्चर्स आपण ह्या फॉर्मचे लिहू शकतो. पण मी तुम्हाला विचारलं की स्टुडंट्स याच्यातला सर्वात स्टेबल स्ट्रक्चर मला सांगा कुठला आहे, तर तुम्ही काय सांगणार, हा स्ट्रक्चर जो आहे, जो फर्स्ट स्ट्रक्चर आहे आपला. ओके, हा 1 ह्याला नाव देऊया आणि ह्याला 2. तर जो फर्स्ट स्ट्रक्चर आहे तो काय होणार, जास्त फेवर्ड असणार. ओके, फेवर्ड किंवा जास्त स्टेबल असणार. का? कारण कधी पण लक्षात ठेवा, सायक्लोहेक्झेन मध्ये, ओके, चेअर कॉन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला मॅक्झिमम किंवा लार्ज ग्रुप्स जे आहेत, ऑलवेज always favored always favored on equatorial position, always favored on equatorial position. ठीक आहे, इथे काय झालं, इथे दोन्ही आपले ग्रुप्स इक्विटोरियल मध्ये होते, आणि इथे काय झाले, दोन्ही ऍक्शियल मध्ये गेले. हा पण काय ऍक्शियल मध्येच गेला ना, म्हणून हा जो स्ट्रक्चर आहे तो नाही फेवर्ड आहे. कधी पण इक्विटोरियल मध्येच असलं पाहिजे. आता क्वेश्चन अराइज होतं की काय इक्विटोरियल मध्ये सबस्टिट्युएंट्स किंवा आपले हेवी लार्ज ग्रुप्स असले पाहिजे, कारण इक्विटोरियल मध्ये बघा कुठल्याही प्रकारचं इंटरॅक्शन होत नाही. इथे OH मध्ये आणि BR, फॉर एक्झाम्पल इथे BR आहे, ओके, आणि इथे तर हायड्रोजन्स असणारच ना. आता मी ते शो नाही केलेत, पण हायड्रोजन्स असणारच. मग बघा इथे आणि या हायड्रोजन मध्ये काय होणार, इंटरॅक्शन होणार है ना, सम सॉर्ट ऑफ इंटरॅक्शन्स विल टेक प्लेस. पण हाच BR जेव्हा इथे आहे, तेव्हा इथे कुठल्याच हायड्रोजन सोबत ह्याचे इंटरॅक्शन्स नाही होत आहे. ठीक आहे, समजलं. म्हणून काय होतं की कधी पण लक्षात ठेवा, हे तुम्ही एकदम ठळक अक्षरामध्ये नोटबुक मध्ये मेन्शन करून ठेवा, की जे मॅक्झिमम किंवा जास्त ग्रुप्स, आपले मोठे मोठे ग्रुप्स असतात, ते नेहमी इक्विटोरियल पोझिशन्स वरतीच फेवर्ड असतात. राईट, अजून एक आपण एक्झाम्पल करूया, म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल. ओके, अजून एक एक्झाम्पल करूया. ओके, हा स्ट्रक्चर दिलाय, तर आता मी ह्याला कसं लिहू शकते, इन चेअर फॉर्म. ओके, चेअर फॉर्म मध्ये लिहायचं तर मी कसं याला रिप्रेझेंट करू शकते, इथे काय आहे, OH डाऊनला आहे. ठीक आहे, OH डाऊनला आहे, तर मी इथे काय करते, याला डाऊनला लिहिते. ठीक आहे, इथे असं रिप्रेझेंट केलं डाऊन, आणि इथे BR पण डाऊनच आहे, तर मी इथे काय करते, याला असं लिहिते. ठीक आहे, रिंग फ्लिपिंग झाली. रिंग फ्लिपिंग नंतर कसं स्ट्रक्चर येणार आपलं. ओके, रिंग फ्लिपिंग नंतर
हा जो OH इथे सरळ आहे, सरळ म्हणजे ऍक्सियल डाऊन, ऍक्सियल आणि डाऊन. ठीक आहे, हे दोन्ही तुम्ही लिहून ठेवा कधी पण, ऍक्सियल डाऊन. आणि हे काय, हे इक्विटोरियल डाऊन. ठीक आहे, तर रिंग फ्लिपिंग नंतर काय होणार, ऍक्सियलचा इक्विटोरियल होतो पण डाऊनचा डाऊनच राहतो, हे मी तुम्हाला सांगितलंय नेक्स्ट कार्बन मध्ये गेल्यावरती. म्हणजे इथे गेल्यानंतर ऍक्सियलचा काय होणार, इक्विटोरियल, पण डाऊनचा डाऊन राहणार. ठीक आहे, आणि हा ब्रोमीन काय होणार, खालच्या ऍटम, कार्बन ऍटम कडे जाणार, इक्विटोरियलचा ऍक्सियल होणार पण डाऊनचा डाऊन. राईट, तर हे दोन्ही त्याचे स्ट्रक्चर्स काय आहेत, फेवर्ड. मग आता तुम्ही सांगा की ह्याच्यामध्ये कुठला स्ट्रक्चर जास्त फेवर्ड आहे, कुठला स्ट्रक्चर जास्त फेवर्ड आहे. तर इथे तर आपण बघितलं तर काय होतंय की एक ग्रुप काय इक्विटोरियल मध्ये, इथे एक ग्रुप ऍक्सियल मध्ये, इथे पण सेम, एक ग्रुप इक्विटोरियल मध्ये, एक ग्रुप ऍक्सियल मध्ये. राईट, पण मला सांगा सर्वात हेवी ग्रुप काय आहे, ब्रोमीन हेवी आहे ना, मी तुम्हाला काय सांगितलेलं, हेवी ग्रुप असला पाहिजे इक्विटोरियल मध्ये. तर सर्वात फेवर्ड कुठलं कॉन्फिगरेशन झालं, मग हा कॉन्फिगरेशन झालं. ठीक आहे, दिस इज द फेवर्ड कॉन्फिगरेशन. Favored, sorry, not configuration, conformation, right? Why? Because heavy group इथे काय आहे, इक्विटोरियल मध्ये, आणि इथे heavy group काय आहे, axial मध्ये. Right, so this will be the favored conformation. Right, so that was all for today. Next lecture I will teach you the difference between enantiomers, diastereomers. Okay, ते टॉपिक कम्प्लीट करूया, आणि त्या टॉपिक नंतर वी विल डू सम प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि असाइनमेंट्स. राईट, तर ऑलमोस्ट 1 to 2 लेक्चर्स मध्ये तुमचं स्टिरिओ केमिस्ट्री कम्प्लीट होईल. मेक शुअर की तुम्ही रोज रिवाइज करताय लेक्चर्स, अँड जर कोणी ऍप डाउनलोड केला नसेल आणि एनरोल केलं नसेल, सो डू इट ॲज अर्ली ॲज पॉसिबल. ओके, थँक्यू.